आता बातमी आहे मतदारांची। लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात राजकीय भूकंप झाले। शिंदे अजितदादा यांच्याकडे मूळ पक्ष आणि चिन्ह आलं असं असलं तरी जनतेची सहानुभूती कोणत्या पक्षासोबत आहे याची उत्तरं 4 जूनलाच मिळणार आहेत। त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो की उपमुख्यमंत्री अजित पवार असो किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या नेत्यांचा कस लागणार आहे यावरचाच एक खास रिपोर्ट। पक्षफुटीचं राजकारण कोणाला भोवणार, सहानुभूतीची लाट कोणाला तारणार, जनतेचा कौल कोणाच्या पारड्यात। लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्याच्या राजकारणात 2 मोठे राजकीय भूकंप झाले। एकनाथ शिंदेंचं बंड आणि अजित पवारांनी केलेला उठाव। त्यानंतर लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या। त्यात महायुती विरुद्ध मविया अशी निवडणूक रंगली। मात्र सहानुभूतीची लाट कोणाच्या मागे जाणार हे लोकसभा निवडणुकीतील निकालात स्पष्ट होणार आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात फूट पडल्यानंतर राज्यात होणारी ही पहिलीच निवडणूक। त्यातच राज्यात मतदानाची टक्केवारी वाढली। राज्यातील 6 मतदारसंघात मतदार वाढलेत। त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचा कस लागणार आहे। शिवसेना विरुद्ध शिवसेना 13 जागांवर आमने सामने आहेत, तर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत 2 जागांवर होते। यातल्या प्रमुख लढती कुठल्या आहेत ते पाहूया। उत्तर पश्चिम रवींद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तिकर, दक्षिण मध्य राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई, दक्षिण मुंबई यामिनी जाधव विरुद्ध अरविंद सावंत, ठाणे नरेश म्हस्के विरुद्ध राजन विचारे, कल्याण श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर। आता राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत पाहूया। बारामती सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे, शिरूर शिवाजी आढळराव पाटील विरुद्ध डॉक्टर अमोल कोल्हे। राज्यातील राजकीय गणित बदलल्यानंतर काही ठिकाणी उघड नाराजी लोकांमध्ये उमटली, तर काही ठिकाणी या नव्या राजकीय समीकरणाचं स्वागतही झालं। त्यात काही भागात मतदानाची टक्केवारी वाढली, त्यामुळे जनतेच्या मनात कुणाला सहानुभूती आहे आणि कुणाविषयी रोष आहे याचं उत्तर 4 जूनलाच मिळेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।